सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय। हर 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 महादेवा, शिव 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 महादेवा। गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं, सरोविष्टितं चूर्णितं पुण्यस्नानम्। शरारे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजीयोगिराजम्। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम्। नागेन्द्राय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मन्मकराय नमः शिवाय। सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, गुरुवारी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरिजी महाराजांच्या आशीर्वादाने, ग्रामदैवत रुकडवा महाराजांच्या कृपेने, काय जोडायचंय का? जोड. शिवमहापुराण कथा सोहळा गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी उपभोगतो आणि आज आपल्या कथेचा हा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करत आहोत. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुरुजन महाराज मंडळी, सर्व परिसरातील भजनी मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, म्हणजे भाऊ आहेत, निकम साहेब आहेत, त्याचप्रमाणे सर्वच कवी ज्येष्ठ मंडळी आहेत. आमचे बाबूराव महाराज आहे, सारंगधर बापू आहे, सद्गुरु गंगागिरीजी महाराज भजनी मंडळी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. आवाज रिटर्नचा क्लिअर करा, विको एकदम क्लीन करून टाका, काहीच नका ठेवा. सर्व लहान थोर मंडळीच्या सहकार्यातून चालत असलेली ही सेवा. काल आपण कथा भाग पाहिला. भगवान परमात्म्याच्या 3 भक्तीचं वर्णन केलं. श्रवणम, कीर्तनम, मननम. तदनंतर भगवान भोले बाबाच्या प्रथमलिंगाच्या प्रादुर्भावाची कथा येते. श्रवणादिकत्रे केशक्तो लिंगमेरं च शांकरं, संस्थाप्य नित्यमभेदेश्यं तरी संसार सागरं. श्रवण, कीर्तन, मनन या साधनामध्ये अनुष्ठान हे समर्थ भगवान शिवाच्या लिंग आणि मूर्तीची स्थापना, नित्य उपासना संसार सागरातून जीवाला पार करते. इतर देवतांच्या फक्त मूर्तीची पूजा होते आहे का? मुनी सांगतात. सुत महाराजांनी प्रश्न शौनकादी ऋषींनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत आहे. शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, वेरमात्रे तू सर्वत्र पूज्यते देवतागणा, लिंगवेरीच सर्वत्र कथं संपूज्यते शिवः. इतर देवतांची पूजा होते ती मूर्तीत होते, आणि शिवजीची पूजा मूर्तीतही होते आणि लिंग रूपानेही होते. ती का होते?
तरी ते एक लिंग प्रकटाची कथा येते. भगवान परमात्मा लिंग रूपाने केव्हा प्रगट झाले? नंदिकेश्वराने सुतजी महाराज म्हणतात, जी सनत कुमारांना सांगितलेली जी कथा आहे त्या कथेचा या ठिकाणी हुकम होतो. नंदिकेश्वर वाच अहमेव वरो नत्वहं प्रभुरहं प्रभु परस्परम हंतु कामं चक्रतुः समरोद्यमम्. अजन्म ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाला. ब्रह्मा म्हणतात मी श्रेष्ठ आणि विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. ब्रह्माजी म्हणतात मी वयोवृद्ध आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे, आणि भगवान विष्णू म्हणतात माझ्या नाभीपासून तुझा जन्म आहे म्हणजे मी श्रेष्ठ आहे. वास्तव स्वरूपानं मी तुझा पिता आहे. प्रकृतीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भगवान नारायण हे ब्रह्मदेवाचा पिता आहे. याची नाभी कमळी जन्म चतुरानना, याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा, याची महातेज तेज हुताशना, येण्याची पडवो निवेद केला शाना. नारायण म्हणतात माझ्या नाभी कमलापासून तुझा जन्म झाला, मग सांग मी मोठा का तू मोठा? दोघात विवादित का झाला की युद्ध सुरू झालं, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ? आणि तितक्यामध्ये ही वार्ता भगवान शिवापर्यंत पोहोचली. आपल्या गणासहित भगवान शिव प्रकट झाले आणि त्या स्थानावर एक दिव्य ज्योत अर्थात अग्निस्तंभ प्रकट झाला. अतींद्रियमिदं स्तंभ अग्निरूपं किमूर्तितम् असुर्ध्वमपि चाधं चाधस्य अवयोर्लक्ष्मेवहि. एक दिव्य स्तंभ प्रकट झाला. ओंकाराचा ध्वनी निघू लागला. डमरूचा निनाद झालेला आहे. शृंगी वाजत आहेत आणि ब्रह्मांडामध्ये आणि त्याचा ध्वनी निर्माण होतोय. पाहता पाहता दोघांमध्ये ती दिव्य ज्योत प्रगट झाली. आणि दिव्य ज्योत प्रगट झाल्यानंतर नंदी भगवान संत कुमारांना सांगताय, शिवजी वर्णन करताय, वत्सयो न विधी साक्षात जगता मध्य दैवतम नूनमर्चर खड्गेन तिगमेन जवसा परम. हे वत्स, या सृष्टीचा आपण आदिदेवता आहोत. तुम्ही श्रेष्ठ आहात आणि तुम्हामध्ये असा विवाद योग्य नाही. तुमच्या दोघात कोण श्रेष्ठ हे जर तुम्हाला पाहायचंच असेल तर तुम्ही असं करा, या दिव्य स्तंभामध्ये याचा एक भाग एकाने शोधायचा आणि दुसरा भाग एकाने शोधायचा. ब्रह्माजीला सांगितलं याचं पूर्वतोंड अर्थात हे उंच किती आहे हे तुम्ही बघायचं, आणि खाली तळामध्ये खोल किती आहे हे नारायणाने पाहायचं. दोघही दोन दिशेला ब्रह्मदेवाने हंसरूप धारण केलं आणि हंसरूप धारण करून उंच आकाशामध्ये भरारी मारली. अनेक अनेक दिवस ब्रह्माजी वरती जात आहेत आणि नारायण खाली जात आहेत. अनेक दिवस गेले, अनेक वर्ष गेले, परंतु दोघांनाही तो मेळ लागेना. शेवटी नारायण ना इलाज असतं माघारी आले की अरे अनेक दिवसापासून आपण खाली तळाला जात आहोत, अजूनही हा
दिव्य स्तंभाचा दिव्य ज्योतीचा अंत लागत नाहीये, याचा अर्थ असा आहे हे अनंत आहे. मग आता एकच पर्याय याच्यावरती, आपण खाली जाण्यापेक्षा आपण भगवान शिवापर्यंत माघारी जाऊ आणि सांगून देऊ की मला याचा शेवट सापडत नाही. प्रामाणिकपणे आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये हे आपण सांगायला हरकत नाही. माघारी आले. रस्त्यानं जात असताना वरती ब्रह्मदेवाला एक वरून पुष्प खाली येताना दिसला. ब्रह्माजीनं त्याला हात दिला, सांगितलं, विचारलं, हा कुठून आलात? त्याने सांगितलं वरतून आलो. वरती अजून किती बाकी आहे? त्यानं सांगितलं मलाही नाही सांगता येत अजून खाली किती बाकी आहे. म्हणजे तू किती दिवसापासून येतो? म्हणजे मला तेच आठवत नाही की मी किती दिवसापासून वरून खाली येतो इथे, म्हणजे मला वरती जायचं आहे. त्यानं सांगितलं मग किती दिवस लागेल? ते मला बी नाही सांगता येणार. म्हणजे तुम्हाला वर जायला किती दिवस लागेल? असं हो. मग दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. म्हणजे असं करा, म्हणजे काय, मी तुम्हाला भगवान शिवाच्या समोर घेऊन जातो आणि तुम्ही फक्त मान हलवायची. त्यांनी मला विचारलं, शिखरापर्यंत पोहोचलो, जर कदाचित तुम्हाला त्यांनी विचारलं हे पोहोचले का, तुम्ही फक्त हाच म्हणायचा. ठीक आहे. तो म्हणला हे असत्य साक्ष देणं जरा चुकीचे आहे. बघा, या केतकीनं फक्त, केतकी म्हणजे केवडा, या केवड्यानं फक्त भगवान शिवाला ब्रह्मदेव वरती शिखरापर्यंत आले म्हणून होकार दिला. बाकी दुसरी काही साक्ष दिली नाही. ब्रह्माजीनं विचारलं भगवान परमात्म्यानं की हे वरती आलेत का? त्यावेळेस त्या केतकीनं सांगितलं हो. महाराज भोले बाबाला काही कळत नाही. भगवान शिवाला ज्ञात आहे की ब्रह्माजी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण स्वर्ग जयाची साळोका, स्वर्ग जयाची साळोका, स्वर्ग जयाची साळोका, स्वर्ग जयाची साळोका, समुद्र पाणी पिंड देवा, समुद्र पाणी पिंड देवा, समुद्र पाणी पिंड देवा, शेष सारी जीव सखा, शेष सारी जयाची साळोखा, समुद्र पाणी पिंड देखा, शेषा सारखी वैसका, जो आधार ती लोकालिंग देखिले देखिले, त्रिभुवनी विस्तारिले. या विश्वामध्ये सप्त सागरामध्ये त्याची पाळी आहे. आणि स्वर्गाच्या वरती ज्याचा पूर्व भाग आहे, भगवान शिवाने त्या केतकीकडे तिरप्या नजरेने पाहिलं. पाहिल्याबरोबर तो केतकी थोडा लाचारला. कारण त्याच्याजवळ जी साक्ष होती ती असत्य होती. लक्षात घ्या, सत्यवादी मनुष्य जरी दुबळा असला तरी तो नजरेत नजर घालून बोलतो, हे मात्र कधी विसरू नये. असत्यवादी व्यक्ती कशीही असली तरी ती नजरेत नजर घालत नाही, हा त्याचा गुण आहे.
सत्य आणि असत्य ओळखणं फार सोपं आहे, फार सोपं आहे. परिणाम स्वरूप त्या केतकीला शाप दिला भगवान शिवाने. हे केतकी, तू खोटी साक्ष दिली आणि खोटी साक्ष दिल्यामुळे मी तुला माझ्या पूजेतून वर्ज करतो. त्या केतकीनं भगवान शिवाची स्तुती करायला सुरुवात केली. हे प्रभू, कारण शिवजीला वाईट वाटलं. आता हा देव कितवम केतकम कुट साक्षिणम, तू कुट साक्ष दिली. रे रे केतका दृष्टस्त्वम षटधुरमितो व्रजा ममापि प्रेमते पुष्पे मामभूत पूजास्वितः परम. इत्युक्तेस्तत्र देवेन केतकं देवजातयः सर्वाणि वारयामासु तत्पार्श्वादन्यतस्तदा. अरे तुला इतर देवता तुझी पूजा करेल, पण माझ्या पूजेमध्ये तू चालणार नाही. शेवटी केतकी शरण आला. हे प्रभू, नमस्ते नाथ मे जन्म निष्फलं भवदाज्ञया सफलं क्रियतां तात क्षम्यतां मम किल्बिषम्. ज्ञानाज्ञानकृतं पापं नाशयत्येव ते स्मृति. तादृशे त्वयि दृष्टे मे मिथ्या दोषः कुतो भवे. हे प्रभू, माझ्याकडून ज्ञात अज्ञात चूक घडली असेल. मला ब्रह्माजींना सांगितलं, मी तुम्हाला शरण आलोय, माझा जन्म निष्फल होईल, मला काहीतरी उपरती द्या. तदनंतर ब्रह्माजीला भगवान शिवाने शाप दिला. सांगितलं, तुमची या विश्वामध्ये मान मान्यता होणार नाही. तुम्ही पूजेमधून वर्ज व्हाल, लोक तुमची मंदिरं बांधणार नाहीत. आणि भगवान नारायण सत्य बोलल्यामुळे परिणाम स्वरूप नारायणाला सत्वगुणी म्हणून भगवान परमात्म्यानं भगवान भोले बाबांना आशीर्वाद दिला की चराचरामध्ये तुमची सत्कीर्ती होईल, प्रत्येक भक्त तुमची पूजा करेल. आणि पुढे भगवान भोले बाबाने ब्रह्मा आणि विष्णूजी यांना आपलं निष्कल आणि सकल स्वरूप याचं वर्णन केलं. सकल आणि निष्कल हे विश्व म्हणजे त्याचं स्वरूप आहे. प्रत्येक कणाकणामध्ये शिव आहे. हर कंकर में शंकर विराजमान है. तो प्रत्येक कणाकणामध्ये आहे. आणि त्याच्या या दिव्य स्वरूपामध्येच हे ब्रह्मांड बसलंय. तुकडोजी महाराज वर्णन करतात, हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक 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 हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर वेश
नामामध्ये तो ईश्वर आहे. तेरे नाम अनेक तू एक ही. कुठं तो जल झाला असेल, कुठं तो वृक्ष झाला असेल, हे त्याचं सकल आणि निष्कल स्वरूप आहे. आणि ज्या रात्रीला ती दिव्य ज्योत दीपस्तंभ प्रगट झाला, ती रात्री म्हणजे नंदिकेश्वर भगवान सांगतात, शिवरात्रा अहोरात्रम निराहारो जितेंद्रिय अर्ज एद्वा यथा न्यायम यथा बल मवश्यकः. ज्या रात्रीला तो दिव्य स्तंभ निर्माण झाला, ती रात्र म्हणजे शिवरात्र आहे. त्याच रात्रीला शिवरात्र म्हणून घोषित केलं. भोले बाबा वर्णन करतात, या शिवरात्रीच्या रात्रीला जो कोणी माझी साधना करतो, 1 वर्षपर्यंत पूजा केल्यानंतर जी फलश्रुती आहे, माझं ध्यान केल्यानंतर जी फलश्रुती आहे, ती फलश्रुती त्या शिवरात्रीच्या रात्री पूजा केल्यानंतर प्राप्त होते. यत्फलं मम पूजाया हर्षमेकं निरन्तरं तत्फलं लभते सद्यः शिवरात्रो मदर्चना. यत्पुनः स्तंभरूपेण स्वाविविरासहं पूजापुरा सकालो मार्गशीर्षे स्यादार्ध क्षममर्भको. 1 वर्षभर पूजा केल्यानंतर जी फलश्रुती प्राप्त होते, ती फलश्रुती केवळ आणि केवळ एका महाशिवरात्रीच्या रात्री पूजा केल्यानंतर प्राप्त होते. हेच नाही, याच्याही पुढे सांगितलं. भगवान सांगतात, त्या रात्रीला जर मध्यान्ह रात्री अभिषेक केला, अभिषेक केल्यानंतर वर्षभर आपण दर सोमवारी अभिषेक करून जी फलश्रुती, 1 वर्षापर्यंत अभिषेक केल्याची फलश्रुती आपल्याला शिवरात्रीच्या रात्री एका अभिषेकामध्ये ती फलश्रुती प्राप्त होते. तो अतिशय प्रसन्न दिवस आहे. याच्याही पुढे सांगितलं, कोणी अभिषेक करणारा जर असेल आणि दुसऱ्यानं तो अभिषेक पाहिला जरी, तरी तेवढीच फलश्रुती त्याला आहे. शिवरात्रीच्या रात्रीला भगवान शिवावर गळती टांगल्या जाते. गळती केव्हाही टांगू नये, गळती टांगण्याचा विधी आहे. अभिषेक करावा, 12 महिने गळती टांगल्या जात नाही. काही ठिकाणी काय करतात, एकदा तो गळतीचा तांब्या टांगून दिला, निकम साहेब तो तांब्याची कडी तुटेपर्यंत तांब्या निघत नाही. नियम आहे का? गंगा दशहरा आला की गळती उतरल्या जाते, ती अभिषेक करूनच काढावी, अन्य तशी काढू नये. शिवरात्रीच्या रात्रीला अभिषेक करूनच गळती टांगवली पाहिजे. वाटेल तेव्हा गळती टांगवावी, वाटेल तेव्हा गळती उतरावी असा नियम नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठून त्या गळतीमध्ये जल टाकावं. भगवान शिवाला स्नान घातल्यानंतर त्या गळतीमध्ये जल टाकावं. गळती का टांगवल्या जाते त्याच्या मागे सुद्धा वैदिक कारण आहे. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन केले. अनेक भक्तांनी अनेक कारण सांगितले. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन केलं आणि मग तदनंतर शरीर उष्ण झालं, अशी एक शंका निर्माण झालेली आहे. राम नाम घेत असताना भगवान शिवाने आपल्या कंठामध्ये विष धारण केलं. पुढे त्याला नीलकंठ नाव पडलं. तो भाग, ती कथा वेगळीच निर्माण होती पुन्हा.
असं म्हणतात त्या लिंग स्वरूपामध्ये त्या भगवान शिवाचा अंग दाह शांत होण्याकरता अखंड त्याच्यावर जलधार असावी, शरीर शांत असावं, कारण इथून पुढे आता उष्ण वातावरण निर्माण होतं, म्हणून भगवान शिवाच्या अंगाला थंडावा असावा, गारवा असावा, म्हणून लिंगावरती ती गळती टांगल्या जाते. त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या भक्तांनी अनेक प्रकारच्या शंका निर्माण केल्या. जलाभिषेक हा अखंड भगवान शिवावर चालत राहावा म्हणून ती गळती टांगल्या जाते, पण कायम स्वरूपी नेहमीच गळती टांगू नये. गंगा दशहराची समाप्ती आली की पुन्हा अभिषेक करावा, ती गळती उतरून घ्यावी. जर नाहीच उतरवली तरी त्याचा दोष पण सांगितला. श्री क्षेत्र सरळा बेट मध्ये आपल्या गुरुवर्य बाबांच्या सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या समाधीच्या पाठीमागे शिव मंदिर आहे. ती जे लिंग आहे ते लिंग सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी आपल्या झोळीमध्ये तीर्थयात्रा करून ते बेटामध्ये आणलेले आहे. आणि त्या बेटामध्ये आणलेल्या लिंगाला आता ते तसं वास्तव 200 वर्षापूर्वीच आहे, फार पुरातन आहे आणि जाज्वल्य आहे. ते लिंग कसं आहे, जाज्वल्य. तुम्ही त्या लिंगाच्या कर्णामध्ये तुमची जी भावना प्रगट कराल ती भावना सफल होते, तुमची इच्छा पूर्ण केल्या जाते, असं जाज्वल्य लिंग आहे ते. आता शिवरात्र येईल, 26 तारखेला मध्यान्ह रात्री अभिषेक होऊन ती गळती टांगवलेली आहे. आपणही गळती टांगवत असताना अभिषेक करावा. अभिषेक करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा आणि शुद्ध भावनेनं आपण तो अभिषेक करावा. एखाद्या व्यक्तीला नाही अभिषेक करायला बसता आलं, जो अभिषेक करतोय त्याचा अभिषेक जरी पाहिला तरी तेवढीच फलश्रुती आहे. हा शरीरातील पीडा दूर होण्याकरता, दुःख दूर होण्याकरता, अनुताप दूर होण्याकरता भगवान भोले बाबाचं हे लिंग स्वरूप आहे. भक्ता करता पुढे कथा निर्माण होते. सृष्टी स्थिती आणि 5 कृत्य प्रतिपादन. प्रणव मंत्राक्षर अर्थात ओंकाराचं महत्व प्रतिपादित करणारा भगवान विष्णूला या सृष्टी विस्ताराविषयी अर्थात या परमतत्वाच्या प्रभावाविषयी भगवान शिवजीनं पंचतत्वाचा या प्रणव अक्षराचा महिमा सांगत असताना ब्रह्मा आणि विष्णू यांनी भगवान शिवजीची स्तुती केली आणि तदनंतर ते दिव्य तत्वांतर्धान पावलं. सृष्टी स्थिती संवार तिरोभाव आणि अनुग्रह या 5 गोष्टी या सृष्टीमध्ये नित्य सांगितल्या. ही सिद्ध आहे. तुम्ही पहा सृष्टी अखंड जन्मत राहते. एक जन्माला येतो दुसरा जातो, एक जन्माला येतो दुसरा जातो. असं झालं का जेवढे आहेत तेवढेच जगतील आणि बाकीचे सगळे पुन्हा जन्माला येणार नाही कोणी, असं होईल का? आजा गेला की नातू येतो, हा नियम आहे. घरातला एक वाजा झाला का दुसरा येतो. सृष्टी नित्य सांगितली. स्थिती नित्य आहे आणि संहार नित्य आहे. असं झालं का कधी आता मरणारे थांबले व नाही, मरणारे थांबत नाही. तिरोभाव आणि अनुग्रह या 5 गोष्टीचं वर्णन. या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ सत्ता जर कोणाची असेल तर ती पारमार्थिक सत्ता सांगितली, म्हणजे अर्थात ईश्वरीय सत्ता. ओंकाराचं स्वरूप सांगितलं. ब्रह्माजीनं भगवान भोले बाबाची स्तुती करायला सुरुवात केली. हे प्रभू नमो निष्कल रूपाय, नमो निष्कल तेजसे,
नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणववाचाय नमः प्रणवलिंगिने नमः सृष्ट्यादिकर्त्रेजो नमः पंचमुखाय ते सकलकलरूपाय शंभवे गुरवे नमः इति स्तुत्वा गुरुं पदैर् ब्रह्मा विष्णुश्च नेमतुः। ब्रह्माजीनं भगवान भोलेबाबाची स्तुती केली. सकल कल रूपाय, कणाकणामध्ये प्रभू तुम्ही आहात, या विश्वाचे गुरु तुम्ही आहात. शिवलिंगाची स्थापना कशी करावी, काय करावी, त्याची लक्षणं सांगितली, त्याच्या पूजाविधीचं वर्णन केलं. आणि शिवपद ज्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल त्याच्याकरता सत्कर्माचं विवेचन केलं. सुतजी म्हणतात एक चल आहे आणि एक अचल आहे. चललिंग त्याला म्हणतात. या स्थानावरून त्या स्थानावर नेता येतं. अचल ज्याची प्राण प्रतिष्ठा झाली ते उचलता येत नाही. स्थावरम जंगमम जीवम सर्व संतोष यत्नतः सुवर्णपुरिते शोभरे नवरत्नैश्य पुरिते. काही नवरत्नाची लिंग केलेली असतात, काही स्फटिकाचे असतात, काही स्वर्णाचे असतात, काही रजकाचे असतात आणि काही सांगितली वळूपासून. तुम्ही पहा इतर देवतांच्या पूजेला काही बंधन आहे. काही गोष्टी असेल नसेल तर त्या पूजा अमान्य सुद्धा केल्या जातात देवतांच्या पूजेमध्ये. पण भोले बाबाचं तसं नाहीये. तुम्ही गंगेवर स्नानाला जाता, तुम्ही महिला मंडळी स्नान झाल्यानंतर गंगेच्या काठावर आपण वाळूची पिंड तयार करतो. आता वाळूची पिंड तयार करतो, मग आता काय तिथं काय बा काही असे प्राणप्रतिष्ठा करतो का, काही असा काही नियम आहे का? नाही ना, तर साधा बोळा भाव असतो नाही का. तिच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच भूमिका असते, हे प्रभू मला तू काय कर, फक्त आता दर्शन दे, दर्शन, बाकीचं काही नकोय. ती माऊली काय करते, वाळूची पिंड तयार करते आणि वाळूची पिंड करून त्या पिंडाला, त्या लिंगाला मनोभावे पूजा करते. हा तिच्या अंतःकरणातला भाव आहे की हे प्रभू मला तुझं दर्शन व्हावं. आणि वास्तव तसं जर पाहिलं तर काही क्षणामध्ये ते लिंग वितळल्याही जातं. त्या वाळूमध्ये जर पाण्याची लाट आली ना ताबडतोब वितळल्या जातं. पण तिची पूजा त्या ईश्वराला मान्य होतेच, कारण ते जे लिंग आहेत ते लिंग हे वालुका आहे. याच्याही पुढे सांगितलं नाही वालुका लिंग केलं तरी चालेल, साधारण आपल्या हातावर जरी लिंग तयार केलं हाताचं तरी भोले बाबाला ते मान्य आहे, ते त्याला प्रिय आहे. जेवढी आपण लिंगावर श्रद्धा ठेवली तेवढं हस्तलिंगावर जरी श्रद्धा ठेवली तरी तो ईश्वर ती पूजा मान्य करतो. मग ते लिंग कशा पद्धतीनं विराजमान करावं त्याचंही वर्णन आलं. जर एका युतीपेक्षा जास्त जर असेल तर त्याच्याकरता देवालय बांधावं, ते घरामध्ये ठेवून, त्याच्यासाठी देवालय आहे. आणि एक 4 बोटाचं जर लिंग जर असेल तर ते आपल्या घरामध्ये जरी ठेवलं, आपल्या देवघरात, तरी चालतं. त्या लिंगाचं मोजमाप सांगितलं. बघा तुम्ही, आपण तुळशीजवळ लिंग ठेवतो, देवघरात लिंग ठेवतो. काही व्यक्तींनी जर त्रिगुणी लावलेली असेल तर त्या त्रिगुणी खाली किंवा बिल्वपत्राखाली आपण, त्या बिल्ववृक्षाखाली आपण लिंग ठेवतो. त्या लिंगाचं माप केवढं असावं, काय असावं, त्याची सुद्धा माहिती आहे. मंदिरामध्ये फुटापेक्षा जास्तही लिंग जरी असेल तरी चालेल, पण आपल्या स्वगृही नसावं. सुत महाराज म्हणतात मी तुम्हाला मोक्षदायक अशा पुण्यक्षेत्राचं वर्णन करतो की तिथं शिवजीची सेवा केल्यानंतर
काय फळ मिळेल? क्षेत्र आणि पुण्याचा संचय हे फार जवळचं नातं आहे. कारण स्थानाचा महिमा आहे. गंगेच्या तीरावर जर आपण शिवपूजा जर केली तर त्याचं फळ विशेष आहे. प्रत्येक गोष्टीचा महिमा आहे. प्रत्येक स्थानाचा महिमा सांगितला. शिवपुराण म्हणजे मुक्ती करता एक खजाना आहे. गंगेच्या तीरावर जर आपण शिवपूजा केली तर त्याची 10 पट आपल्याला, घरामध्ये जर शिवपूजा जर केली तर आपल्याला 10 पट फलश्रुती जर मिळत असेल तर त्याहून अधिक आपल्याला गायीच्या गोठ्यामध्ये केलेल्या पूजेची मिळते. आणि गायीच्या गोठ्यामध्ये जी फलश्रुती मिळते त्याहून अधिक आपल्याला फलश्रुती मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मिळते. त्याहून अधिक आपल्याला फलश्रुती गंगेच्या तीरावर मिळते. त्याहून अधिक फलश्रुती आपल्याला समुद्राच्या किनाऱ्यावर मिळते. सुत महाराज म्हणतात, आपण जर एवढं नाही करू शकलो, बिल्व वृक्षाच्या झाडाखाली साधा रुद्र संहितेचा पाठ जरी केला किंवा या 7 संहिता सांगितल्या, या 7 संहितापैकी एक संहिता जरी वाचली प्रदक्षिणा घालून, तरी जन्मांतरे भवेत पुण्यम, त्याला जन्मांतरीची पुण्याची सामुग्री प्राप्त होते. आणि तो सहजरित्या हसत हसत आणि शिवलोकाला प्राप्त होतो. आणि साक्षात भगवान शिव त्याला दर्शन देतात. कारण भगवान शिवाला तांदूळ, दूध आणि बिल्वपत्र हे जास्त प्रिय आहे. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, आवड तुला बेला, बेलाच्या पाना, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा देवा, हे भोळा शंकरा.
हे शिव श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरति यदा. ज्यानं भगवान शिवाच्या नामाचा उच्चार केला ते मुख समस्त पापाचा विनाश करणार आहे. मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थम. ते मुख म्हणजे एक प्रकारचं तीर्थच समजावं. सर्व पाप विनाशनम. सगळ्या पापाचा नाश त्या मुखानं झालेला आहे. यत्र यत्र सदा तिष्ठे. शिवनाम आणि शिवनामाची विभूती आणि रुद्राक्ष अर्थात भगवान भोले बाबाचा भस्म, रुद्राक्ष आणि भगवान शिवाचं नाव हे जीवाला मोक्षदायीच आहे. शैवनाम यथा गंगा विभूतिर्यमुना मता. रुद्राक्षं विधिजा प्रोक्ता सर्व पाप विनाशिनी. भगवान शिवाचं नाव हे गंगा आहे आणि विभूती ही यमुना आहे. रुद्राक्ष म्हणजे साक्षात सरस्वती आहेत आणि त्रिवेणी आहे. ही संयुक्त त्रिवेणी जीवाच्या संपूर्ण पापाची निवृत्ती करते आणि जीवाला परमानंद प्राप्त करते. ते शरीर पवित्र बनले जात, ते हृदय निर्मळ करत. कारण नियम आहे, जोपर्यंत हृदय निर्मळ होत नाही तोपर्यंत ईश्वर त्या हृदयामध्ये येत नाही. ज्याच्या हृदयामध्ये विकार आहे त्याला त्या साधनाचा आनंद मिळत नाही किंवा ईश्वर त्याच्यापर्यंत येत नाही. लक्षात घ्या. आणि नाव घेतल्या घेतल्या भगवान परमात्म्याचं ते विकार पलायन करतात आणि एकदा हृदय निर्मळ झाल्याबरोबर स्वामीजी म्हणतात त्याच्या चित्तामध्ये ईश्वर येऊन राहतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे. चित्तामध्ये जर अनेक प्रकारचे दोष असेल तर तो ईश्वर येईल तरी कसा. म्हणून तो ईश्वर सुद्धा त्याच स्थानावर आणि प्रगट होत असतो. साधी गोष्ट आहे, जीवाला जसं बसण्याकरता चांगलं स्थान लागतं, जागा स्वच्छ असावी, निर्मळ असावी, तसं ईश्वराची सुद्धा अपेक्षा आहेत ना. आणि या सगळ्या गोष्टी सुत महाराज म्हणतात त्या भगवान भोले बाबाचं नाव घेतलं, नाव भस्म आणि रुद्राक्ष, की तत्क्षणी तो जीव पवित्र बनतो. मस्तकावरती त्रिपुंड असावा. आता भस्म कुठे कुठे लावावा त्याचं सुद्धा वर्णन आहे. भस्म लावल्यानंतर काय फायदा होतो त्याचंही वर्णन आहे. उद्धाराकरता भस्माचं सामर्थ्य सांगितलं. गुरुचरित्रामध्ये कथा येते भस्म महिमा. त्या श्वानानं स्मशानामध्ये प्रेताच्या रक्षेवर लोळून आल्यानंतर
कोणी एक पापात्मा आहे, त्या पापात्म्याचं शरीर त्या श्वानानं तोडायला सुरुवात केली. त्याच्या उदराला लागलेला भस्म याच्या हृदयाला लागला, पण कार्य श्वान त्याला खात होतो. खात असून सुद्धा हृदयाला लागलेला भस्म त्याला शिवलोकाला घेऊन गेला. ही ताकद भस्माची आहे. बरेच लोक म्हणतात राखीनं गुण येतो का? राखीनं गुण येतो, फक्त आपलं हृदय किती पवित्र आहे, आपल्या अंतःकरणात श्रद्धा किती आहे हे महत्वाचं आहे. आपल्या सगळ्या गोष्टी सिद्धीला जातात, पण आपल्याला त्या कार्याविषयी, त्या ईश्वराविषयी किती श्रद्धा आहे, किती आदर आहे हे महत्वाचं आहे. नाही तर साधं दळण जरी दळलं ना दळण तरी ईश्वर येतो. आला नाही का दळण दळायला तो? तुम्ही जनाबाई महाराजांचं जीवन पहा. जनाबाई महाराजांनी काय विशेष साधना केली बरं? जोशी बाबा विशेष काय केलं सांगा बरं? काय बाबा एखादा वेदांत वाचला का? अनुष्ठान केलं का? हा हातामध्ये फक्त जात आहेत आणि जात्यावर दळण आहे, आणि दळण दळता दळता देवाला हाक मारला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते. उभे राहा एकदा. थोडस तुम्हाला जास्त आळस आल्यासारखं वाटायला लागलं. राहा बरं सगळे उभे. तुम्हाला भोले बाबाची शपथ आहे. राहा बरं सगळे उभे राहा एकदा. हा अजिबात आळस करायचं नाही. हा सुंदर माझे जाते गे फिरते बहुते उभ्या गाव कौतुके तू रे
देवापर्यंत आवाज गेला पाहिजे सर्वांनी. उमापती महादेव की जय. कमीत कमी वैजापूर पर्यंत आता. हा उमापती महादेव की. थोडा कमी पडा. उमापती महादेव की जय. बोला महादेवा उघड दिसला डोळ्याने दर्शन केले. जी शंका जीवाला येईल नवल नाही. ऋषीमुनींना सुद्धा अशा अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न होतात. पुढे नारद मुनींच्या तपश्चर्येची एक कथा येते. सुतजी महाराज म्हणतात, एकस्मिन् समये विप्रा नारदो मुनी सत्तमः ब्रह्मपुत्र विनीतात्मा तपोर्धम मनाददे हिमशैल गुहाकाश देगा परम शोभना यत्समीपे सुरनदी सदा वहती वेगता. पूर्वयुगामध्ये एक दिवस देवर्षी नारद हिमालयामध्ये एका गुफेमध्ये साधना करत होते. साधना करत असताना आता नारदजींच्या जीवनचरित्राच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर नारदजी अतिशय कमी वेळ एका स्थानावर थांबणारे आहेत. नारदजींचं जीवन हे अत्यंत अस्थिर आहे. चंचल स्वभाव नारदजींचा सांगितला आणि त्यांना शाप आहे की ते एका जागी जास्त वेळ राहू शकत नाही. सुत महाराज सांगतात, पण भगवंताची लीला आहे. त्या हिमालयाच्या गुफेमध्ये नारदजी ध्यान करण्याकरता बसले. साधना करीत असताना अचानक त्यांचं मन चक्र स्थिर झालं आणि समाधी लागली. चक्रे मुनी समाधी तमहं ब्रह्मेति यत्र विज्ञानं भवति ब्रह्म साक्षात् कारकरं द्विजा. समाधीस्थ झालेले आहेत आणि तितक्यामध्ये इंद्रजीला वाटलं, भगवान इंद्रदेवाला वाटलं की नारद तपश्चर्या करताय म्हणजे निश्चितच यांना इंद्रपद प्राप्त करण्याची इच्छा आहे. इंद्राच्या खुर्चीचे नट फार ढिल्ली आहे. एखाद्यानं 100 यज्ञ जर किंवा एखादा साधना करायला बसला तो बाबा लगेच जोशी बाबा तू लगेच काय करतो माहिती का, एखादी 2 अप्सरा पाठवणार, मन चंचल करणार. त्याचं वाटोळं कसं होईल हा त्याचा स्वभाव आहे इंद्राचा. नारदजी साधनेमध्ये मग्न आहे आणि ज्या महात्म्यानं ईश्वर नामाचा आश्रय घेतला ना, जिथं राम आहे तिथं काम येत नाही आणि जिथं काम आहे तिथं राम येत नाही. मनात जहाँ राम तहाँ काम नहीं, जहाँ काम रही नहीं राम. जिथं राम आलेला आहे तिथं काम येऊ शकत नाही, पण जिथं काम आहे तिथं राम जात नाही. शेवटी कामदेवाला आणि कामदेवाने आपली शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय सोडायला सुरुवात केली. आणि पंचविषय सोडत असताना सुत महाराज म्हणतात याचा यत किंचितही नारदजींवर परिणाम झाला नाही. भगवान भोले बाबाच्या कृपेनं म्हणा त्या साधनेचा पावर म्हणा नारदजी कामाला हरवलंय आणि समाधीतून जागे झाले आणि भगवान शिवाकडे भोले बाबाला सांगायला लागले. भगवान भोले बाबाने पाहिलं
नारदजींचं आगमन झालं. विचारलं काय बाबा दिसतच नाही सध्या. नारदजीने सांगितलं सध्या फिरणं कमी केलं आम्ही आता. हा पण मग इतके दिवस होते कुठं. सांगितलं आम्ही हिमालयामध्ये तपश्चर्या करत होतो. म्हणजे असं म्हणजे हो चांगली गोष्ट आहे. म्हणजे तिथं कामदेवाने माझी परीक्षा घेतली पण मी कामदेवाला हरवलो. भगवान भोले बाबाने सांगितलं नारदजी ही गोष्ट मला सांगितली ही तुम्ही भगवान नारायणासमोर सांगू नका कारण एक वेळ मी सहन करीन नारायण करू शकत नाही. पण महाराज तुम्ही दुसऱ्याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करताय ही गोष्ट खरी आहे पण त्याला ती मान्य झाली पाहिजे ना. तुम्ही जे सांगताय ते चांगलं आहे हे तर मान्य केलं पाहिजे. नाही ऐकलं. काही दिवसानंतर पुन्हा नारदजी वैकुंठामध्ये गेले. आई साहेब सेवा करत आहे आणि सुत महाराज म्हणतात हा घडलेला सगळा वृत्तांत नारायणाला सांगायला सुरुवात केली. नारदोथ येयो शीघ्रम विष्णू लोकं विनाशकधी मंदाकुरमनाभृत्तं गतितुं स्वतदग्रतः. भगवान नारायणाच्या समोर सांगायला सुरुवात केली. भगवान विष्णू महाराज तो फार मायावी. खेळतो येणीची खेळावा नटतो येणीची नाटावा नाही का. पाहता पाहता नारायण हसायला लागला आणि हसल्यानंतर नारदजी म्हणतात मी काम जिंकवला. वा आनंदाची गोष्ट आहे. पण हृदयामध्ये अभिमान आहे ना. मी कोणी जिंकवला तो मी जिंकवला. भगवान म्हणले अरे हा मी मला तुला संपवायचा आहे. आता देवाला सगळं सहन होतं पण देवाला अभिमानाचा जास्त वाजा होता. लक्षात तो समान भारदेवा भारदेवा तो समान भारदेवा भारदेवा तो समान समान भारदेवा भारदेवा समान भारदेवा भारदेवा समान भारदेवा भारदेवा समान भारदेवा मेरू तो समान बहार देवा. देवाला तो बहार सहन होत नाही आणि पाहता पाहता भगवान म्हणले आनंदाची गोष्ट आहे. भगवान शिवाच्या कृपेनं भोले बाबाच्या कृपेनं नारदजींची परीक्षा घेण्याची नारायणाने ठरवली. यात कर्तव्यम शंकरस्य ज्ञात्वा विश्वपालकः शिवशासनतः प्राह रथाथ मुनिसत्तम. परीक्षा घेण्याकरता नारदजी माघारी निघाले आणि जात असताना रस्त्यामध्ये एक सुंदर अशी श्रीनदी नावाची नगरी निर्माण केली भगवंताने. सुत महाराज सोडकांना सांगताय ज्या मार्गाने मुनी मार्गस्य मध्ये तू
विरेचे नगरम शतयोजन विस्तार अद्भुतम सुमनोहर. 100 योजन तिचा विस्तार आहे. अत्यंत अद्भुत आणि विशाल, अत्यंत मनोहर ती नगरी आहे. नारदजींचं सहज लक्ष खाली गेलं. कधी वैकुंठापेक्षाही रमणीय आहेत. स्वलोकाधिकम रम्यम. तिथल्या स्त्रिया पुरुष इतक्या सुंदर होत्या दिसायला, अतिशय अतिशय सुंदर. आणि तो शिलनिधी नावाचा राजा अत्यंत ऐश्वर्यशाली. त्याला एक कन्या आहे. त्या कन्येचं नाव आहे विश्वमोहिनी. नारदजी म्हणल्यावर एवढी सुंदर नगरी आपल्याला जाताना लागली नाही, पण म्हणले झालीच कशी काय, चला डोकून तू पाहायला काय हरकत नाही ना. खाली उतरला. नारदजी खाली आलेत. नारदजी त्या नगरीमध्ये प्रवेश केला. राजानं पाहिल्याबरोबर लगेच नारदजींना आसन दिलं बसायला. आणि ती विश्वमोहिनी नारदजींच्या दर्शनाकरता आली. आल्याबरोबर नारदजींनी आशीर्वाद दिला. त्या विश्वमोहिनीला पाहिल्याबरोबर नारदजी मोहित झाले. हे मी कोणाचं सांगतोय? जो बाबा भगवान नारायणाला सांगत होता की मी माया जिंकवली, मी काम जिंकवला, हे त्या बाबाचं चरित्र आहे. विश्वमोहिनी दर्शन करून बाजूला झाली. त्या शिलनिधी राजानं राणीला जवळ बोलवून सांगितलं, या महात्म्याचे चरण प्रक्षालन करा. पाय धुतले, पाद्य पूजा केली. आणि पाद्य पूजा झाल्यानंतर क्षेम कुशलता विचारण्यात आली. म्हणजे महाराज इकडं कुठं? महाराजांनी सांगितलं चाललो होतो म्हणले रस्त्यात, वाटलं तुम्हाला भेटून जावा, वाकडी वाट करून आलो. म्हणजे असं ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही आलेच, निवांतच आहे, मला काही भविष्य कळत का? हो, समज कोणाचं पाहायचं? त्रिकालज्ञ नारदजी. तिन्ही तळाच्या बातम्या नारदजी जवळ. त्या काळचं व्हॉट्सअप, सोशल मीडिया म्हणजे नारद होते. नारदजी म्हणजे पत्रकार. सगळ्या खबरा नारदाजवळ. कोणाच्या कोणाला सांगायच्या, कोणाच्या कोणाला सांगायच्या, कोणाच्या कोणाजवळ सोडायच्या. या पुढे ज्याला सोडता आलं ना तोच पुढे आता अवघड आहे, भयानक आहे. आणि कलियुगामध्ये, त्या सत्ययुगामध्ये एकच नारद होते. आता प्रत्येक घरी आहे. नारायण कमी झाली पण नारद जादा झाली. आणि ह्या नारदामुळेच लोक नाराज झाले. भयानक परिस्थिती आहे. सगळ्या गोष्टी आहेत नारदजी जवळ. पण नारदजीनं आतापर्यंत जे कार्य केलंय ते कार्य धर्म करताय. जरी नारदजीनं समजा आपण म्हणत असलो की नारदजीने इथं कळ लावली, तिथं कळ लावली, पण ती कळ चांगल्या करताच होती, ध्यानात घ्या. धर्माच्या स्थापनेकरता, धर्मरक्षणाकरताच नारदजींच्या कळी होत्या. पण आज विश्वमोहित, त्या विश्वमोहिनीला पाहिल्याबरोबर नारदजींनी आपली मती भ्रष्ट झाली. स्वतः महाराज म्हणतात, ज्यानं काम जिंकवला त्या नारदाला मनामध्ये विकार निर्माण झाला. राजानं कुंडली मागितली, महाराज माझ्या कन्येचा विवाह कसा होईल, काय होईल, मला याच्याविषयी थोडस सविस्तर सांगा. की हिच्या जीवनामध्ये कशी जीवन दिवस येतील, हिच्या जीवनामध्ये काय घडेल. खरं तो पिता आहे. त्या पित्याच्या हृदयामध्ये आपल्या कन्येविषयी कल्याणाचा हेतू असणारच आहे. आणि पिता कोणताही असो, लक्षात घ्या, देण असो अथवा दुबळा,
कितीही दुबळा असला ना बाप, तर बापाची अपेक्षा असते मी आयुष्यभर दुबळा राहील, पण माझी कन्या जी आहे ती कन्या ही सुखरूप असावी, त्या पित्याची अपेक्षा असते. तो बाप कोणाशीही भिडण्याकरता तयार आहे, कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याकरता तयार आहे, पण आपल्या कन्येचा संसाराचा गाडा सुव्यवस्थितपणे चालावा ही त्या पित्याची अपेक्षा. तुम्ही पहा, जो माणूस कधीच रडला नाही ना, तो कन्या ज्या वेळेस सासरी निघते ना त्यावेळेस त्यानं रोदन केल्याशिवाय तो राहत का माहितीये का? तो त्याचा सन्मान आहे. ज्याच्या पायाला जिव्हाळी लागली नाही ना त्याला ती पीडा माहित नाही. तसं ज्याने कन्या धन जन्माला घातलेलं नसेल ना त्याला ते ज्ञात होत नाही. लक्षात घ्या. जाके पेरण फटी बिवाई ओ पीर पराई क्या जाने, जिसने कन्या धन जना नहीं वो बेटी की विदाई क्या जाने. ज्याला कन्या रत्न नाहीये तो काय विचार करणार या गोष्टीचा? सध्याच्या घडीला फार भयानक आहे. कन्या विचारच करायला तयार नाही का माझ्या बापाचं कसं होईल. विचार करा थोडासा. सन्मानानं जर तुम्ही विवाहबद्ध जर झालात ना तर सन्मानानं तुम्ही गावात येता, हे लक्षात असू द्या. जर कदाचित त्या पित्याला वर मान करून तुम्ही जर सन्मानानं जगावं असं जर वाटत असेल ना, बाप कधीच तुमचं वाटोळं करणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. बरेच लोक म्हणतात रुक्मिणी पळून गेली, मग आता रुक्मिणी नाही पळून गेली का मग आम्हीच गेल्यानं काय बिघडलं? ऐका, जर तुमचा बाप तुम्हाला शिशुपालाला देत असेल तर तुम्ही नक्की कृष्णासोबत पळून जा, ह्या मताचा आहे. पण तो कृष्ण असावा, शिशुपाल नसावा. तर शिलनदी राजानं नारदांना विचारायला सुरुवात केली, महाराज माझ्या कन्येचा विवाह कसा होईल सांगा. महाराज ते विश्वमोहिनीला पाहिल्याबरोबर हा वा मजा. रागाचा आणि शब्दाचा फार जवळचा संबंध आहे. नारदजींना महाराज त्या कन्येकडे पाहिल्याबरोबर सगळी कुंडली उलटी सांगायला सुरुवात केली. म्हणजे राजा, अरे ही कन्या ही विश्वाला मोहित करणारी आहे, हिला निश्चित माझ्यासारखाच देखणा आणि विद्वान पती मिळेल. हिच्यावरून सरस्वती पाहिजे. कुंडली सांगितले महाराजांना. नारदजी जसे तिथून निघाले का नाही, निघाल्याबरोबर पुन्हा माघारी रिवास गाडी लावली, वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्यानंतर भगवान नारायणाला सांगायला, नारदजींनी पाहिलं भगवान बसलेले आहे आणि बसलेल्या भगवंतानं नारदजींना विचारलं, नारदजी आताच गेले आणि तुम्ही का परत आले? त्यावेळेस नारदजींनी सांगितलं, प्रभू माझी इच्छा आहे तुम्ही मला तुमचं स्वरूप द्यावं. तुमचं जे हरिरूप आहे ते हरिरूप मला पाहिजे. त्या हरिरूपा करता मी लालायित आहे. कारण तुमचं स्वरूप जर मला प्राप्त झालं तरच ती मला विश्वमोहिनी प्राप्त होईल. प्रभू तुम्हाला वाटत असेल माझं कल्याण व्हावं तर मला तुमचं निज स्वरूप द्या. ठीक आहे, तथास्तु. तुमचं कल्याण होण्याकरता तर मी अखंड प्रयत्न करतो ना. मी भक्ताच्या कल्याणाकरताच उभा आहे. आणि नारदजींनी भगवंताचं हरिरूप घेतलं. सो महाराज म्हणतात, सभा भरली, वरमाला विश्वमोहिनीच्या हातात आहे आणि विश्वमोहिनी संपूर्ण नगरीमध्ये
भ्रमण करत आहे. प्रत्येक राजाच्या मुखाकडे पाहावं आणि त्या विश्वमोहिनीनं पुढे चालावं. नारदजीला वाटलं, अरे माझ्यापेक्षा जगामध्ये या सभेमध्ये सुंदर कोणीच नाही, ते विश्वमोहिनी थांबेल तरी कशी, म्हणून तर ही पुढे पुढे चालली. नेमकी नाराजीच्या जवळ आली, तिनं ब्रेक सुद्धा मारला नाही बा. ते नाराजीचं घर पाहिल्यावर ना, बरं का दादा, तिनं डबल गिअर लावला, आणखी थांबलीच नाही. नाराज म्हणले, अरे हे घोलाटा झाला राव. तिथून पुढं ती विश्वमोहिनी गेली आणि स्वतः भगवान प्रगाढ झाले आणि भगवंतानं त्या विश्वमोहिनीला पाहिलं आणि त्या विश्वमोहिनीनं भगवंताच्या गळ्यामध्ये हार घातला. नारजीला राग आला. नारजीनं देवाला ओळखलं, म्हणलं, अरे तुम्ही आला, ही विश्वमोहिनी मला पाहिजे होती. म्हणले, देवा तुम्ही हिरावून घेतली. निघाले पुढे गेले, एका जलाशयावर जाऊन थांबले आणि पाहिलं महाराज त्याने त्या जलाशयामध्ये बसले, जलाशयाजवळ, आणि त्या पाण्यामध्ये तोंड पाहिलं. नारदजीचं तोंड हे माकडाचं होतं. कशाचं? हरी म्हणजे माकड. आता मला सांगा तुम्ही, माकड म्हणजे कसं दिसलं असं? त्या दिवशीपासून आपल्याकडे रीत आहे काय, त्याचं तोंड माकडा नाही का? मला सांग, कसं काय विवाह करील बरं? हे पाहिलं नारजीला इतका राग आला. नारजी म्हणले, अरे माझं कल्याण व्हावं असं मला वाटत होतं, पण प्रभू तुम्ही कपटी आहात. जसे निघाले महाराज तसे नारजी नारायणाजवळ गेले आणि नारायणाला शाप द्यायला सुरुवात केली. हे हरे त्वं महादुष्ट कपटी विश्वमोहना परोत्साहं न सहसे मायावी मलिनाशय मोहिनी रूप महादाय कपटं कृतवान् पुरा असुरे व्यपायत्स्वं वारुणी मम मृतं नहि. हे प्रभू, मला माहिती आहे तुम्ही कपटी आहात. तुम्ही आतापर्यंत छलच करत आहात. या विश्वाला तुम्ही आपल्या मोहामध्ये टाकले, विश्वाला मोहून घेतलं, आणि आज ही विश्वमोहिनी मला पाहिजे होती तर तुम्ही ती हरवून घेतली. देवा सांगूच नका म्हणले तुम्ही काही. अहो समुद्रा मंथनामधून वारुणी निघाली, अमृत निघालं. वारुणी तुम्ही राक्षसांना पाजली आणि अमृत देवतांना पाजलं. तुम्ही इतकी तर कपटी आहात. अनेक प्रकारचे शब्द अपशब्द बोलायला सुरुवात केली. तुमचा कपटपूर्ण चालपणा मी अधिक ओळखतोय देवा. तुमच्यापेक्षा वैरी बरा अनेक अनेक गोष्टीनं महाराज नाराजींनी देवाला हिनवायला सुरुवात केली. गती स कपटा ते ती प्रिय हा विष्णू विशेषतः. कपटामध्ये तुम्ही विशेष आहात. मी तुम्हाला शाप देतो. जे तुम्ही मला रूप दिलंय ना, लक्षात असू द्या, ज्या वेळेस तुम्ही या विश्वाच्या कल्याणाकरता मानवीय रूप धारण कराल, हे विष्णू श्री कृते व्याकुलम विष्णू मामकाशीर्विमोहका अन्वकाशी स्वस्वरूपेण येन कापट्यकार्यकृत तद्रूपेण मनुष्यस्वं भव दुःख भोग हरे यन्मुखं कृतवान् मे त्वं ते भवन्तु सहायिनः. तुम्हाला मानवीय देह प्राप्त झाल्यानंतर माझा शाप आहे की तुम्हाला श्री करता वनवन वनवन भटकावं लागेल राम अवतारामध्ये. हा कोणाचा शाप आहे? नारदाचा शाप आहे. आणि जे मला तुम्ही हरी रूप दिलं ना माकडाचं, तुम्हाला याच माकडांच्या पाया पडावं लागेल. आम्हीच तुम्हाला याच रूपामध्ये मदत करू. म्हणून सुग्रीवजी महाराज, हनुमानजी महाराज आणि सप्तपद्मवाहन हे सगळे नारदजींच्या शापावरून भगवान रामजीच्या संमतीमध्ये आहेत. सगळं झालं.
नारदजी म्हणल्या भगवंताने सांगितलं त्यांचा थोडासा राग शांत होऊ द्या, पुढं पाहू काय ते. नारदजी झालं म्हणजे हो झालं. जरा पाठीमागं वळून पहा बरं. पाठीमागं वळून पाहिलं, नगरी गायब झाली, विश्वमोहिनी गायब झाली. ती विश्वमोहिनी समोर उभी राहिली मायेच्या रूपाने. मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे. जी नाहीये ती बळच दिसते ना, तिचं नाव माया आहे. जशी सावली आहे. मला सांगा, एका गाडीवर 3 जण बसले आणि 3 बसल्यावर एखादा म्हणला का एकाने आता जरा गर्दी वाढली, आपण 3 सावल्यात येईल, एवढा बोजा गाडीवर कस काय वाढायचा, तुझ्या सावलीला घरी ठेव. सावली असून नसल्यासारखी आहे, तशी माया आहे. ती भासते प्रत्यक्ष नाही. स्वतःहून विलक्षण आहेत आणि अनिर्वचनीय आहे. ती चांगल्याला बी मोहित करते. ब्रह्माजीला सुद्धा त्या मायेनं मोहित केलं, नारदजींना मोहित केलं. पाठीमागं ओळून पाहिल्याबरोबर नारदजींच्या लक्षात आलं, म्हणले अरे अरे देवा, मी काय केलं. ना शिलनिधी राजा आहेत, ना विश्व मोहिनी आहेत, ना नगरी आहेत. प्रभू क्षमा असावी, मी तुम्हाला शाप दिला. नारदजी, तुम्ही तर सांगत होते तुम्ही कामावर विजय मिळवला, आणि मग हे कस काय. भगवान परमात्म्याच्या समोर नारदजी लाजले, खाली बघायला लागले, खेद करायला लागले. प्रभू, मी तुम्हाला शाप दिलाय. भगवंताने सांगितलं, मी तुम्हाला हा शाप शिरसा वंद्य मानतो. कुठल्याही प्रकारचा शाप भोगण्याकरता मी भक्ताच्या, त्या शापासाठी मी कदापि पाठीमागे फिरत नाही. आता या शाप दिल्यामुळे नारदजींचं मन उद्विग्न झालं. ते म्हणले, अरे मी प्रभूंचा अनादर केलाय. मग आता यावर एकच पर्याय, आजपासून ध्यान धारणा करत, भ्रमण करत आणि या दुःखापासून निवृत्त होण्याकरता पर्यायी मार्ग शोधायचा. प्रभूला विचारलं, हे प्रभू, आता या दोषापासून निवृत्त होण्याकरता मी काय करू. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, जर कदाचित तुम्हाला या घडलेल्या कृत्यापासून जर निवृत्त व्हायचं असेल, या दोषापासून तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल, तर भगवान भोले बाबाचं नामस्मरण करा. एकमेव भगवान शिवच असे आहे की तुम्हाला या दोषापासून तारते. मृत्यूपासून सुद्धा जर तुम्हाला मृत्यू येणार असेल, तर भगवान भोले बाबाचं नामस्मरण जर केलं तर मृत्यू सुद्धा जागेवर थांबतो. मृत्यू सुद्धा, काळ सुद्धा समोर जर असेल, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. हे सामर्थ्य भगवान भोले बाबाच्या नावात. नाथ महाराज वर्णन करतात, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, हो शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, हो शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, हो शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. याच पाया माझे चित्ती, याच पाया माझे चित्ती, याच पाया माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, हो वाचे वदता शिवनाम, वदता शिवनाम. त्याची पाया माझे चित्ती, त्याची पाया माझे चित्ती, त्याचे पाया माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, नाम वाचे वदता शिवनाम, नाम वाचे वदता शिव शिवनाम.
कयान बाधी क्रोध का धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवरी कळी काळाचा भेव. आणि तदनंतर नाराजी शिवतीर्थामध्ये भ्रमण करायला लागले. शिवगण ज्या शिवगणांनी नाराजींची थट्टा केली होती, नाराजींनी त्यांना शाप दिला आणि त्यांच्या उद्धाराची कथा येते. त्या शिवगणांनी नाराजींना सांगितले, आम्ही तुम्हाला हसतोय त्याचं कारण ही भगवंताची माया आहे, आम्हाला या शापापासून मुक्त करा. आणि पुढे चालून नाराजींनी त्यांना शापही दिला की भगवंताच्या कृपेने भगवंताच्या दर्शनाने तुमचा उद्धार होईल. नारदजी भगवंताचं भजन करत करत ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला भगवान भोले बाबाच्या या महत् सत्तेविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. शिवचिंतनाच्या, शिवमहात्म्याच्या, भगवान भोले बाबाच्या नामाच्या महिम्याच्या अनेक अनेक कथा नारदजींनी भगवान ब्रह्माजीला विचारायला सुरुवात केली. ब्रह्माजीने सांगितलं, हे नारद, भगवान शिवजीचं मी कितीही वर्णन केलं, माझ्या सामान्य वाणीने ते वर्णन होऊ शकत नाही. जसं काजव्यानं सूर्याच्या प्रकाशाची कितीही बरोबरी केली, त्या काजव्याला सूर्याच्या प्रकाशाची बरोबरी करता येत नाही. किंवा एखाद्या जलाशयाच्या बाहेर हत्ती उभा आहे आणि त्या हत्तीनं, त्या बेडकीनं, त्या बेडकीच्या पिल्लाने आपल्या आईला त्या हत्तीचं वर्णन करायला सुरुवात केली. एका जलाशयाच्या तीरावर एक हत्ती पाणी प्राशन करण्याकरता आला आणि त्या हत्तीच्या त्या तळ्याच्या किनारी ते बेडकीचं पिलू बसलं. बेडकीचं पिलू त्या हत्तीला पाहिल्याबरोबर जलाशयामध्ये उडी मारली. जलाशयात उडी मारल्याबरोबर आपल्या आईकडे गेला. आई म्हणली, अरे बाबा एवढा का घाबरलास? त्या हत्तीला पाहिल्याबरोबर त्या पिलाने आपल्या आईला सांगायला सुरुवात केली, आई म्हणलं मी असा प्राणी पाहिला जगाच्या पाठीवर फार मोठा आहे, फार मोठा आहे. आई म्हणली, माझ्या इतका? हे आई तू काहीच नाही त्याच्या पुढे, इतके इतका माझ्याकडे काय पाहता, फुटून मिलीन ती बेडकी किती फुगली म्हणजे हत्ती उडी होईल बरं. तसं नारदजी म्हणतात, ज्याला सहस्र मुख आहेत तो सुद्धा त्या ईश्वराचं गुणानुवाद करू शकत नाही. सहस्र मुखाचा वर्णिता भागला हर्ष जया झाला, हर्ष जया झाला तैने सुखे, हर्ष जया झाला तैने सुखी. पुढे सृष्टी विस्ताराच्या कथेचा उद्गम तयार होतो. ब्रह्माजी नारदजींना सांगतायत, हे नारद, सुप्ते नारायणे देवे नामो पंकजमूत्तम. एका जलाशयामध्ये भगवान नारायण आहे, जलाशयामध्ये झोपले आणि त्याच वेळेस त्यांच्या नाभी कमळातून भगवान शंकराच्या कृपेनं एक विशाल कमळ बाहेर आलं आणि त्या कमळामध्ये माझा जन्म झाला. आणि माझा जन्म झाल्यानंतर मी त्या कमळाच्या देठात प्रवेश केला. हजारो वर्ष मी भ्रमण केलं महाराज, आणि मला त्या कमळाच्या देठाचा शोध नाही लागला. म्हणून कमळ मोठं आहे,
सांगा मला, ब्रह्मदेवाला कमळाच्या देठाचा शोध नाही लागला, आपल्यासारख्याला काय लागायचं? कमल हर घर केले का? ब्रह्माजी म्हणतात तत्क्षणी मला 2 अक्षर श्रवण झाले. काले नाल मार्गेण भ्रमतो गतं वर्ष शतं पुनः क्षणमात्रं तदा तत्र तदस्तिष्ठान् विमोहितः. त्या नाळामध्ये त्या देठामध्ये मी त्या मार्गाने भ्रमण करत असताना मी थकलो, विमोहित झालो आणि तितक्यामध्ये आकाशवाणी झाली. भगवान भोले बाबाच्या कृपेनं तदा वाणी समुत्पन्ना तपेति परमाः शुभा शिवेच्छया पराव्यम्नो मोहविध्वंसिनी मुने. ती आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगायला लागली, हे बाबा तो तपश्चर्या कर, तपश्चर्या कर. आणि मी तपश्चर्याला लागलो आणि त्या भगवान परमात्म्याच्या कृपेनं मला त्या भगवान परमात्म्याच्या आकाशवाणीनं तपश्चर्याचा मार्ग दाखवला. मी तपश्चर्या केली भगवान नारायणाच्या कृपेनं, भगवान भोले बाबाच्या कृपेनं. नारायणाचं हे वचन ऐकून, कारण या विश्वाला चालवणारं जे तत्व होतं ते म्हणजे भगवान शिव आहे. भगवान शिवाच्याच कृपेनं आमचा प्रादुर्भाव झाला. कारण या विश्वामध्ये एक शिव हे तत्व आहेत, ही कुणी देवता नाही. भगवान नारायण आणि विष्णू दोघंही बसलेले आहेत कालांतराने आणि त्यांच्या समोर एक शब्दरूपी प्रगट झाला. तो शब्द होता प्रथम या भूतलावरचा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शब्दमय शरीर आकृती आहे पण ते स्वरूप दिसत नाही. भगवान नारायण आणि भगवान ब्रह्माजीने स्तुती करायला आरंभ केली. हे प्रभू, तुमचं दर्शन आम्ही आजपर्यंत घेतलेलं नाहीये. हे शब्दरूपी देवता त्या निर्गुण ब्रह्माला नारायणाने आणि ब्रह्माजीने हात जोडले. एवं शब्दमयं रूप गुणस्य गुणात्मना दृष्ट्वा तमोया सार्धं कृतार्थो भूमया हरी. त्या निर्गुण शब्दातून एक स्वरूप प्रकट झालं, शरीर प्रकट झालं. ते आहेत साक्षात भगवती उमा आणि भगवान भोले बाबा, शिव आणि शिवा. ती शिव हे तत्व आहेत आणि शिवा ही त्याची माया आहे. आणि त्या मायेपासूनच या विश्वाची उत्पत्ती झाली. उमा सहित भगवान शिव प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाने ज्या वेळेस ते स्वरूप पाहिले तिथून पुढे स्तुती करायला सुरुवात केली. हे पंचवक्त्र त्रिनयनो भालचंद्रो जटाधर गौरवर्णो विशालाक्षो भूतो धूलित विग्रहा. गौरवर्ण आहेत, मस्तकावरती भालचंद्र आहेत, जटा आहेत आणि विशाल शरीर आहेत. निगमं श्वास रूपेण ददो तस्मै ततो हर विष्णवे च प्रसन्नात्मा महेश करुणाकर. भगवान परमात्म्यानं ही स्तुती ऐकल्यानंतर प्रसन्न होऊन भगवान नारायणाला भगवंताच्या श्वासातून वेद प्रगट करून दिले आणि पुढे हळूहळू हळूहळू या सृष्टीचा विस्तार आरंभ होतोय. सुत महाराज म्हणतात एक ओहम भविष्यामी. ते एक परब्रह्म होतं, त्या
परब्रह्मापासून या सृष्टीच्या विस्ताराला आरंभ झाला. पुढे सृष्टी कशी झाली, काय झाली, या सगळ्या गोष्टीचा आपण उद्याच्या सत्रामध्ये हा कथाभाग पाहणार आहोत. म्हणून आता झालेली सेवा भगवान परमात्म्याची चरणी समर्पित करूया, कारण पुढे अजून पंगतही बाकी आहेत. म्हणून सर्वांना पुन्हा एक वार धन्यवाद. झालेली सेवा गुरुवरे बाबांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. नाम मेरे कारद बोले सरस्वती दवा तुम्हारे पास है, सरस्वती दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की एक मांगते मैं बचा कर तेरे बोलते तारों में बोले तेरे आरती. दास दास गाए तेरी आरती में बसा तेरे बोले तारों में गिर तेरी आरती में बसा तेरे बोले तारों में बोले तेरी आरती. आरती गंगा गिरी स्वामी Hare Rama Sakta